सध्या भारतामध्ये सायलेंट डिव्होर्सचं प्रमाण वाढलं आहे. नातं जिवंत केव्हा असतं? जेव्हा नात्यामध्ये चिडचिड असते, राग असतो, आग्रह असतो, हट्ट असतो, प्रेम असतो, जिव्हाळा असतो. ह्या भावना जेव्हा एकमेकांच्या विषयी व्यक्त केल्या जातात, तेव्हा ते नातं जिवंत असतं. पण एकाच छताखाली राहून जर एकमेकांशी बोलणं होत नसेल, अगदी तुरळक बोलणं होत असेल, एकमेकांच्या दुःखाशी काही घेणं-देणं नसेल आणि एकमेकांचा विचार देखील केला जात नसेल, तेव्हा हे नातं अक्षरशः मरणसन्न अवस्थेमध्ये आलेलं असतं. असं हे जे नातं आहे, या नात्यामुळे काय होतं, की प्रत्येकाला कौतुक, आपल्यासाठी वेळ, प्रेम ह्या भावनांची गरज असते. तुम्ही जर तुमच्या साथीदाराला प्रेम, वेळ, त्याच्या आवडी-निवडीचा विचार केला नाही, तर ती व्यक्ती हळू-हळू आपली दुःख, आपल्या आठवणी ह्या तशाच दाबून ठेवते आणि इथूनच त्या नात्यामध्ये सायलेंटपणा तयार होतो. पण ह्या अशांमुळे जे मानसिक स्वास्थ्य आहे, ते घराचं पण बिघडलं जातं. पण हे जर कौतुक किंवा थाप, प्रशंसा ही जर दुसरीकडे मिळायला लागली तर? आणि अशा वेळी या नात्यांमध्ये सायलेंट डिव्होर्स घेतल्यासारखंच प्रमाण होतं. सायलेंट डिव्होर्स म्हणजे एकाच घरात जर आपण दोघं राहत असतो आणि मुलांसाठी, आर्थिक बाबींसाठी किंवा कौटुंबिक आणि सामाजिक दबावामुळे ते दोघं एकत्र राहत असतात. पण त्यांच्या अशा एकत्रित राहण्याला अर्थ हा नसतो. कोणतीही व्यक्ती ही परिपूर्ण नसते. आपल्या व्यक्तीचा थोडासा वेळ द्या, तिला समजून घ्या, एकमेकांशी प्रेमाने वागा. नाहीतर हे नातं संपायला वेळ लागणार.